काय करायचं, स्ट्रॅटर्जी अशी असली पाहिजे तुमच्यावाली की 125 शेवटी 5 म्हणजे हा 5 चा स्क्वेअर असेल, क्यूब असेल, काहीतरी असेल. तर मी काय केलं मग 125 ला स्प्लिट केलं, 5 into 25, 5 into 5 into 5 दॅट इज इक्वल टू 5 to the power 3. सिंपल आहे. 5 to the power 3 आहे तर ही व्हॅल्यू इथे पुटअप करून टाकली आहे, लॉग ऑफ 5 to the power 3. आणि नंतर जो लॉगचा रूल आहे आपल्याला a to the power n चा हा यूज केला, n log of a म्हणजे 3 log 5 to the base 5. आणि हे ज्यावेळेस नंबर सेम होतात ना त्यावेळेस याची व्हॅल्यू असती 1. एवढं सिंपल आहे. आणि 3 राहिला 1 गेला. जस्ट माइंड मध्ये क्लिअर असलं पाहिजे आपले सगळे रूल. जर माहित असतील लॉज तर हे सॉल्व्ह करायला काहीच अवघड नाहीये. तर हा प्रॉब्लेम समजलाच असेल. या मेथडनुसार आपण सॉल्व्ह केला. आता जे दुसरे प्रॉब्लेम आहेत आपल्या मध्येच आता गेले, मी परत शिकवावं लागतंय, घेऊया तुमच्यासाठी. तर नेक्स्ट प्रॉब्लेम असा होता, फाइंड द व्हॅल्यू ऑफ x इफ लॉग ऑफ x plus 6